नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व 10वीचे विद्यार्थी. आज आपण 10वीच्या पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत प्रकरण पहिले संविधानाची वाटचाल या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संविधानासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत. संविधानालाच राज्यघटना असं म्हणतात किंवा संविधानालाच घटना असेही म्हणतात. या प्रकारची वाक्यरचना तुम्हाला नियमितपणे हे प्रकरण अभ्यासताना किंबहुना राज्यशास्त्राचा अभ्यास करताना किंबहुना इयत्ता 8वी-9वीला सुद्धा तुम्ही याचा अनुभव घेतलेला आहे. वाक्य या प्रकारचे असतात की संविधानात असं म्हटलं आहे, राज्यघटनेत असं म्हटलं आहे किंवा घटनेत अशा प्रकारचा उल्लेख आहे. आणि मग लक्षात ठेवा, या तिघांचा अर्थ सारखाच आहे आणि म्हणून संविधानासाठी समानार्थी शब्द आहेत, राज्यघटना किंवा घटना. आता प्रश्न आहे की ही घटना किंवा हे संविधान किंवा ही राज्यघटना कशासाठी असते. जर आपण या प्रकरणाच्या नावाचा विचार केला तर आपल्याला संविधानाची वाटचाल बघायची आहे. म्हणजे संविधान निर्माण कसं झालं याच्याशी आपला काही एक संदर्भ नाही आहे, पण संविधान निर्माण झाल्यानंतर त्याची जी वाटचाल आहे, म्हणजे पुढचं जे काम आहे ते कशा प्रकारे झालं आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये प्रामुख्याने बघायचं आहे. पण तरीसुद्धा थोड्या स्वरूपात किंवा काही अंश रूपाने आपण एकूण संविधान प्रक्रियेबद्दल सुद्धा माहिती बघूया. मुळात मी तुम्हाला प्रथमतः सांगू इच्छेल की संविधान कशासाठी असतं. तर कोणत्याही देशाचा राज्यकारभार हा कशा प्रकारे चालवायचा याची नियमावली ज्या पुस्तकात नमूद केलेली असते त्या पुस्तकाला म्हणतात संविधान. मग नुसता देशच नाही तर एखादं घटक राज्य असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल किंवा अगदी आपल्या गावातली एखादी सामाजिक संस्था असेल, या सगळ्यांचं कामकाज कोणत्या नियमाने व्हावं याबद्दल मार्गदर्शन करणारी जी एक मार्गदर्शक पुस्तिका असते ती म्हणजे संविधान होय. आणि मग या संविधानाचा उपयोग करत किंवा याच घटनेचा उल्लेख करत किंवा याच राज्यघटनेचा उपयोग करत आपण देशाचा कारभार पाहत असतो. 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 15 ऑगस्ट 1947. पण त्याच्या काही दिवस आधीच आपण संविधान निर्मितीच्या प्रक्रियेला सुरुवात केलेली होती. साधारणतः 9 डिसेंबर 1946ला साधारणतः 296 आणि त्याच्या आधी होते 389. ते 389 सदस्य मिळून यांच्या कामाला आपण सुरुवात केली होती. पण या दरम्यान फाळणी झाली आणि ही सदस्यसंख्या कमी झाली आणि मग 296 सदस्यांसहित आपण भारतासाठी संविधान बनवायला सुरुवात केली. याची एक संविधान समिती गठीत करण्यात आली आणि या संविधान समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला घेण्यात आली. या संविधान समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर यातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मसुदा समितीचे प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि जवळजवळ 3 वर्ष हे काम चालू होतं. 12 सत्रांमध्ये एकूण हे काम चाललं आणि 167 बैठका त्यासाठी घेण्यात आल्या. अत्यंत प्रदीर्घ आणि विचारविनिमय करून आपण भारतासाठी किंवा आपल्या देशासाठी हे संविधान बनवलं आहे. आज असं म्हणता येईल की जगातलं सगळ्यात परिदृढ आणि मोठं असं संविधान हे भारताचं आहे. सगळ्या गोष्टींचा त्या संविधानामध्ये यथोचित विचार करण्यात आलेला आहे. असं हे संविधान आपण स्वतः परत किंवा स्वीकारलं. कधी स्वीकारलं तर 26 नोव्हेंबर 1949 आणि याची अंमलबजावणी आपण 26 जानेवारी 1950 पासून करायला सुरुवात केली.
काय म्हटलं या संविधानात किंवा हे संविधान काय सांगतं आपल्याला? ते संविधान सांगतं आपण प्रजासत्ताक, लोकशाही आणि गणराज्य ही संविधानाची चौकट निश्चित केलेली आहे. ही संविधानाची उद्दिष्टे निश्चित केली आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं राज्य ही उद्दिष्ट आहे की हे बदलणार नाही. काय झालं ते की संविधानाने सांगितलं की राज्य कसलं असलं पाहिजे, प्रजेत असलं पाहिजे. दुसरं उद्दिष्ट आहे लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता असली पाहिजे. आणि तिसरं उद्दिष्ट आहे गणराज्य, गण म्हणजे जनता, जनतेचं राज्य असलं पाहिजे. त्यानंतर नागरिकांना न्याय आणि स्वातंत्र्य देण्याविषयी संविधानात तरतुदी करण्यात आल्या. दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, न्याय आणि स्वातंत्र्य. तर हा सर्व प्रकारचा न्याय आणि स्वातंत्र्य देण्यासाठी संविधान कटिबद्ध आहे किंवा त्या प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. आपले संविधान सामाजिक न्यायावर आणि समतेवर आधारित आहे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे आणि या माध्यमातून एक प्रागतिक समाज निर्माण करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या संविधानाच्या माध्यमातून होत आहे. गेल्या जवळ 1950 पासून आज तागायत आपण यावरच काम करत आहोत. आता आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि या लोकशाही अंतर्गत आपण जे संविधान तयार केलेलं आहे किंवा जी संविधानाची वाटचाल आहे त्याची एकूण वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य आहे राजकीय प्रगल्भता. तर लोकशाही प्रत्यक्ष अंमलात आली तरच ते समाज जीवनाचे एक अविभाज्य अंग बनेल यावर संविधान काम करतं. त्यानंतर सर्वसामान्य जनतेला लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून थेट शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचं स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं आहे. भारतासारख्या प्रचंड मोठी लोकसंख्या आणि विस्तार असणाऱ्या देशात निवडणुका घेणं हे एक फार जिकिरीचं आणि कठीण काम. पण ठराविक कालखंडीनंतर आपण या निवडणुका घेऊन जनतेला योग्य असं शासन, एक जबाबदार असं शासन देण्याचा संविधानाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत असतो. त्यानंतर सार्वजनिक धोरण आणि समस्या यासंबंधी भूमिका निश्चित घेऊन नागरिक मतदान करतात आणि योग्य असं शासन निवडून देतात. हे सुद्धा भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्यच आहे. तर ही राजकीय प्रगल्भता भारतीय जनतेला या संविधानाच्या माध्यमातूनच मिळालेलं आहे. या संविधानाचं दुसरं वैशिष्ट्य आहे मताधिकार. आधी देशामधील 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या व्यक्तीला मताधिकार होता. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मतदान करताना अनेक विविध प्रकारच्या अटी होत्या. स्वातंत्र्यानंतर आपण त्या सगळ्या अटी शिथिल केल्यात आणि अगदी अलीकडच्या कालखंडात राजीव गांधी पंतप्रधान असताना ही वयाची अट 21 वरून आपण 18 वर आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय जनतेला मतदान करण्याचा हक्क प्राप्त झाला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क प्राप्त करणारा जगातला भारत एकमेव देश आहे. किंबहुना एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता मतदान करते एकाच निवडणुकीमध्ये हे जगात फक्त आपल्या देशात घडतं आणि म्हणून भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे असं म्हटलं जातं. पुढचं वैशिष्ट्य आहे लोकशाहीचं आपल्या किंवा या संविधानाचं आपल्या लोकशाहीचे विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे काय? सत्तेचं डिव्हायडेशन. सत्ता तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून आपल्याकडे पंचायत राज म्हणजेच सत्तेचं विभाजन झालेलं आहे. म्हणजे लोकसभा केंद्राचे निर्णय घेते किंवा केंद्र एक सरकार आहे की जे केंद्रासंदर्भात निर्णय घेतले जातात. संपूर्ण देशपातळीवर निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. त्यानंतर जी घटक राज्य आहे ती त्यांच्या घटक राज्यापुरता निर्णय घेतात. त्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषद हे त्यांचे स्थानिक स्वरूपाचे निर्णय घेतात. त्याखाली पंचायत समिती आणि त्याही खाली ग्रामपंचायत हे अगदी गाव पातळीवर शासकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात आणि त्यांना घटनेच्या 73 आणि 74व्या कलमानुसार
विविध अधिकार बहाल करण्यात आले, त्यांच्या अधिकारात वाढ करण्यात आलेली आहे आणि स्थानिक स्वरूपात ते स्थानिक जनतेसाठी योग्य असे निर्णय घेऊ शकतात. या माध्यमातून आपण सत्तेचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा खऱ्या अर्थाने गाभा आहे. लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं वाक्य आहे. सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे, हे आपण विसरता कामा नये. सत्तेचं विभाजन होणं फार आवश्यक आहे. ते जर होत नसेल तर लोकशाही धोक्यात येऊ शकते. ती येऊ नये म्हणून आपण सत्तेचं अगदी व्यवस्थितरित्या अधिकारांचं विभाजन केलं आहे, म्हणजेच त्याला विकेंद्रीकरण केलेलं आहे असं म्हटलेलं आहे. हे विकेंद्रीकरण करताना स्थानिक शासन संस्थांना आपण पुरेसे आणि योग्य असे अधिकार दिलेत. हे अधिकार दिल्यामुळे साहजिकच गैरप्रकारांना, भ्रष्टाचार आटोक्यात आणण्यात फार मोठी मदत झालेली आहे. त्यानंतर आपल्या लोकशाहीचं आणि आपल्या संविधानाचं चौथं आणि अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे माहितीचा अधिकार. त्याला RTI 2005 असं म्हटलं जातं. महाराष्ट्रातील एक थोर समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकाराने आज भारतीय जनतेला हा अधिकार मिळाला आहे असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी या संदर्भात जनआंदोलन करून जनतेला हा हक्क मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. काय आहे हा माहितीचा अधिकार, कशासाठी आहे, याच्याने काय साध्य झालं आहे, तर शासन योग्य प्रकारे काम करत आहे किंवा नाही, त्यासोबतच जनतेची कोणतीही कामं अडून राहू नयेत यासाठी माहितीच्या अधिकाराचा निश्चित उपयोग होतो. त्यानंतर शासकीय कारभारातील पारदर्शकता आणि प्रत्येक गोष्टीला शासने उत्तरदायी आहे ही भावना वाढीस लागण्यात या अधिकारामुळे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पडते आणि त्यामुळे माहितीचा अधिकार हा अतिशय महत्त्वाचा अधिकार आहे असं आपण म्हणू शकतो. माहितीच्या अधिकारामुळे शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद निर्माण होण्यास आणि परस्पर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली आहे. शासकीय व्यवहारातील गोपनीयता कमी होण्यास नक्की मदत झाली आहे. शासनाचे व्यवहार खुले झालेले आहेत, त्यात कोणताही आडपडदा शिल्लक राहिलेला नाही. यामुळे साहजिकच माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही एका विशिष्ट उंचीवर नेण्यास किंवा लोकशाहीला एका विशिष्ट उंचीवर नेण्यास आपण यशस्वी ठरलो आहोत असं आपण निश्चित म्हणू शकतो. हे सुद्धा भारतीय संविधानाचंच फार मोठं यश आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकाधारित दृष्टिकोन म्हणजे काय. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जनतेसाठी अनेक चांगले उपक्रम, चांगल्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला, अनेक सुधारणा देण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात या सगळ्या सुधारणा देत असताना शासन जनतेकडे लाभार्थी या अर्थाने पाहत होतं. पण सन 2000 पासून ही लाभार्थी संकल्पना कमी होत गेली किंवा नष्ट झाली आणि हे लाभार्थी नाही आहेत किंवा या योजना आहेत या शासन जनतेसाठी करतं, याचा अर्थ शासन जनतेवर उपकार करतं या अर्थाने अजिबात नाही. तर शासनाचं ते कर्तव्य आहे आणि जनतेचा तो हक्क आहे ही भावना या ठिकाणी वाढीस लागल्याचं आपल्याला लक्षात येतं. यातूनच जनतेला माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्न सुरक्षेचा अधिकार आणि त्यासोबतच आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या देण्यास शासन कटिबद्ध झालेलं आहे आणि यामुळे सुद्धा भारतीय लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे. या एकूण संकल्पनेला हक्काधारित दृष्टिकोन असं म्हटलं जातं. पुढचा आपला मुद्दा आहे सामाजिक न्याय आणि समता. समाजामध्ये न्याय निर्माण होणं, प्रत्येकाला न्याय मिळणं आणि कोणीही न्यायापासून वंचित राहू नये आणि समाजामध्ये समता प्रस्थापित होणं यासाठी आपल्या घटनेमध्ये हे तत्त्व नमूद करण्यात आलं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे संविधानाचं उद्दिष्ट काय आहे. तर सामाजिक न्याय आणि समता या मूल्यांवर आधारित नवा समाज निर्माण करणं हे संविधानाचंच उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये शासन आणि समाज
हे दोघंही प्रयत्नरत असतात, कार्यरत असतात असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे नेमकं काय? सामाजिक न्याय प्रस्थापित करणं म्हणजे काय? तर समाजात समता प्रस्थापित करणं, ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते त्या सगळ्याला तिलांजली देणं. मग त्यामध्ये जात, धर्म, भाषा असा कोणताही भेदभाव न करता, अजूनही अनेक भेदभावाचे ठिकाणं आहे ते म्हणजे जन्मस्थान, लिंग आणि संपत्ती अशा कोणत्याही आधारावर समाजामध्ये भेदभाव राहता कामा नये. समाजामधील भेदभाव नष्ट होऊन समाजामध्ये समता प्रस्थापित झाली पाहिजे. सर्वांचा दर्जा हा समान असला पाहिजे. ही समानतेची भावना सर्वतोपरी वाढीस लागावी, यासाठी संविधान, शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असतं आणि या माध्यमातून समाजामध्ये समता व न्याय प्रस्थापित होईल असा संविधानाला विश्वास आहे किंवा शासनाला विश्वास आहे. पुढचा मुद्दा आहे सामाजिक संघर्ष कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न शासनाने केले आणि ते संविधानाच्या माध्यमातून केले. यातला पहिला मुद्दा आहे राखीव जागांचे धोरण. समाजामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी शिक्षण आणि सरकारी क्षेत्रात राखीव जागा उपलब्ध करून दिल्या. इतर मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद करण्यात आली. उद्देश एवढाच आहे की हा तळागाळातला समाज, मागे असलेला समाज हा विकसित समाजासोबत पुढे यावा आणि सर्वांचा बरोबरीने विकास व्हावा. हाच यामागचा यामागील संविधानकारांचा किंवा संविधानाचा आणि शासनाचा सुद्धा हेतू असल्याचं आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं. यासाठी अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा सुद्धा शासनाने केला. कारण समाजामध्ये सहजासहजी परिवर्तन घडत नाही. अशा वेळेस या पिढ्यानपिढ्या मागे असलेल्या समाजाला जर कोणी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या कोणी त्रास देत असेल तर त्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टद्वारे कडक अशी कारवाई केली जाते. त्यावर कठोर अशी शिक्षा संविधानात नमूद करण्यात आली आहे आणि अशा प्रकारे आपण समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर अल्पसंख्याकांविषयी सुद्धा इतर अनेक तरतुदी आपल्या संविधानामध्ये केल्या आहेत. त्यामध्ये शिक्षणाची संधी प्रत्येकाला उपलब्ध करून दिली, रोजगाराची संधी त्यांना उपलब्ध करून दिली आणि अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण त्या संविधानाच्या माध्यमातून होत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुढे महिलांसाठी सुद्धा आपण विविध कायदे केले, कारण पिढ्यानपिढ्या महिला ही सुद्धा पीडित होती. तिला सुद्धा समाजात पुरुषाच्या बरोबरीने आणि प्रगत करण्यामध्ये संविधानाची आणि शासनाची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी महिलांसंदर्भात शासनाने केल्या. त्यातली पहिली गोष्ट आहे की महिलांची निरक्षरता दूर करणे, त्यानंतर त्यांच्या विकासाला पुरेशी संधी उपलब्ध करून देणं, त्यांचं सक्षमीकरण करणं आणि यासाठी शासनाने काही निश्चित असे कायदे केले. त्या कायद्यांमध्ये वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीत महिलेला बरोबरीचा वाटा उपलब्ध करून दिला, हुंडा प्रतिबंधक कायदा केला, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा केला आणि घरगुती हिंसाचारापासून प्रतिबंधात्मक कायदा केला. अशा कायद्यांच्या माध्यमातून स्त्री सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल. एवढंच नाही तर संसदेच्या आणि शासनाच्या सर्व ठिकाणी महिलांना बरोबरीचं स्थान मिळावं म्हणून संविधान आणि शासन प्रयत्नशील असतं. त्याद्वारे आजही संसदेच्या पटलावर महिलांना 50% आरक्षण मिळावं अशा प्रकारचं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. पण 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांना सर्व ठिकाणी 33% जागा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तरीसुद्धा महाराष्ट्रासह देशातल्या जवळजवळ 15 घटक राज्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे महिलांच्या अत्याचार निर्मूलनासाठी किंवा महिलांवरील अत्याचार निर्मूलनासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर महिला आयोगाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर याच एकूण संविधान प्रक्रियेतलं किंवा संविधानाच्या वाटचालीतली अत्यंत पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे न्यायालयाची भूमिका.
आणि ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने संविधान जे आहे ते काळाच्या ओघात आणि प्राप्त परिस्थितीनुसार त्यात बदल होत असतात. किंबहुना ते करण्याचे सर्व अधिकार संविधानाने संसदेला दिले. संविधान एक प्रवाही आहे, जिवंत झऱ्याप्रमाणे आहे, किंवा संविधान एक जिवंत दस्तऐवज आहे. का? तर त्याच्यामध्ये गरजेनुसार, काळानुसार आणि त्यावेळच्या परिस्थितीनुसार आवश्यक ते सर्व बदल करण्याचे अधिकार संविधानाने संसदेला बहाल केलेले आहेत. पण हे अधिकार बहाल केलेले असताना त्यांनी संविधानाची जी चौकट आहे, जी मूलभूत चौकट आहे, ती ओलांडता कामा नये. आणि ही मूलभूत चौकट ओलांडता आहे किंवा नाही हे बघण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने हे बघण्याचा अधिकार संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला बहाल केलेला आहे. हे बघण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला बहाल केलेला आहे. पण नेमकी चौकट काय? तर शासनाचं प्रजासत्ताक आणि लोकशाही जे स्वरूप आहे त्यात बदल होता कामा नये. त्यात कोणीही बदल करू शकत नाही. म्हणजे हे शासन प्रजासत्ताकच राहील आणि हे लोकशाहीच राहील, यात संसद बदल करू शकत नाही. त्यानंतर या देशाचं संघराज्यात्मक स्वरूप आहे, हेही संसदेला बदलता येणार नाही. त्यानंतर देशाचे ऐक्य आणि एकात्मतेचं संवर्धन करणाऱ्या ज्या गोष्टी संविधानात नमूद केल्या आहेत त्याला सुद्धा संसद हात लावू शकणार नाही. त्यानंतर देशाच्या सार्वभौमत्वासंदर्भात ज्या गोष्टी संविधानात नमूद केल्या आहेत त्याला सुद्धा संसद हात लावू शकणार नाही. आणि देशाची धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता ही कायम अबाधित राहील, त्याला धक्का लावता येणार नाही. ही जी चौकट आहे ही लक्षात घेऊनच संसदेला संविधानामध्ये आवश्यक ते काळाच्या व जनतेच्या इच्छेनुसार बदल करण्याचा अधिकार संविधानाने बहाल केलेला आहे. तरी सुद्धा संविधानातील एखाद्या तरतुदी संदर्भात काही वाद निर्माण झाले तर ते वाद किंवा त्या अर्थासंदर्भात अर्थ लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाकडे संविधानाने सोपवलेलं आहे. त्यानंतर न्यायालयाने सुद्धा या संदर्भात काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये बालकांच्या हक्कांचं रक्षण करणारा कायदा केला आहे, मानवी हक्कांची जपणूक करणारा कायदा केला आहे, महिलांची प्रतिष्ठा व त्यांचा सन्मान राखण्यासाठी आवश्यक असा कायदा केला आहे, व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक करणारा कायदा केला आहे, आदिवासींचं सक्षमीकरण करणारा कायदा केला आहे. आणि अशा या प्रक्रियेमुळे भारतीय लोकशाही ही अधिकाधिक प्रबळ होण्यास मदत झालेली आहे. शेवटी आपल्या लोकशाही किंवा सुशासनाची काही वैशिष्ट्ये आहे की कशावरून आपण आपली लोकशाही प्रबळ आहे किंवा सुशासनाची वैशिष्ट्ये कोणती असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये शासन हे जनतेला जबाबदार असलं पाहिजे, त्यानंतर प्रभावी आणि कार्यक्षम सरकार असलं पाहिजे, त्यानंतर जनतेच्या मागण्यांना प्रतिसाद देणारं सरकार असलं पाहिजे, त्यानंतर शासनाने पारदर्शी कारभार केला पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेत लोकांचा सहभाग असला पाहिजे, किंबहुना शासनाने लोकांना सहभागी करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय संविधानाने कशा प्रकारे वाटचाल केली याचा अभ्यास केला आहे. एकूण संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी, न्याय आणि समता याविषयी संविधानातली असलेली भूमिका आणि एकूणच संविधान काय आहे हे बघण्याचा प्रयत्न केला आहे. एक छोटासा मुद्दा राहिला त्यावर आपण भाष्य करूया. संविधानामध्ये संसद कशा पद्धतीने बदल करते? तर संविधानाचा काही भाग संसदेत साध्या बहुमताने बदल करता येतो. तर संविधानाच्या काही विशेष भागात बदल करायचा असेल तर संसदेच्या विशेष बहुमताने हा बदल करता येतो. तर संविधानाच्या काही तरतुदींमध्ये बदल करायचा असेल तर संविधानाच्या काही तरतुदींमध्ये बदल करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमतासोबत निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या मंजुरीची आवश्यकता असते. अशा प्रकारे आपण संसद कशा प्रकारे राज्यघटनेत बदल करू शकते याविषयी माहिती बघितली. एकूणच या प्रकरणात आपण राज्यघटनेचं महत्त्व, राज्यघटनेची आवश्यकता आणि एकूण राज्यघटना काय काम करते
हे बघण्याचा प्रयत्न केला. एक लक्षात ठेवा, राज्यघटना ही देशाचा राज्यकारभार पाहण्यात मदत करते. शासनाला कारभार करताना काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचं उत्तर राज्यघटना म्हणजे संविधान आणि म्हणजेच घटना असते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. आणि हे फक्त शासनच नाही तर स्थानिक पातळीवर काम करणारी कोणतीही संस्था जर काम करत असताना त्यांना काही समस्या निर्माण झाल्या तर त्याचं उत्तर ते त्या संस्थेच्या घटनेत शोधत असतात. त्याच प्रकारे आपण या पाठामध्ये संविधानाच्या माध्यमातून देशाचा राज्यकारभार कशा प्रकारे चालतो हे बघण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही हा पाठ ऐकून घेतला, मी तुमचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद.